दात दुखायला लागल्यानंतर किंवा दाढ दुखायला लागल्यानंतर बरेच लोक लवंगाचं तेल, म्हणजे मी पण यूज केलं हे, टाकतात त्याच्यामध्ये आणि रिलीफ पण मिळतो. म्हणजे 2-3 वेळा मी केल्यानंतर मग खूप दुखायला लागल्यानंतर डेंटिस्टकडे गेलो आहे. तर ते कितपत योग्य आहे? म्हणजे मी जे करायचो ते चुकीचं आहे की बरोबर आहे? लवंगाचं तेल वापरणं योग्य आहे. लवंगाचं तेल डेंटल प्रॉडक्ट्समध्येही बऱ्याच वेळेला आम्ही ट्रीटमेंट करतानाही वापरतो. फॉर ऑब्व्हियस रिझन्स त्यांनी बरं वाटतं, कारण त्याच्यामध्ये युजेनॉल असतं, विच इज अँटी इन्फ्लमेटरी. अख्खा लवंगाचा तुकडा दातामध्ये पेरणं, कापसावरती कुठलातरी बाम घेऊन दातामध्ये फॉरेन बॉडी खोचून ठेवणं आणि ती तशीच तिथे ठेवणं, ह्या गोष्टी मात्र डेंजर आहेत. कारण ह्यामध्ये मायक्रोब्स तुम्ही सरफेस जितका प्रोव्हाईड कराल, ऑर्गॅनिक मॅटर जितका प्रोव्हाईड कराल, तितकं बॅक्टेरिया त्याच्यावरती फ्लरिश होतात. हं, हं. सो अल्टिमेटली अशा गोष्टी करून तुम्ही इन्व्हाईट करताय अजून जास्त बॅक्टेरिया तिथे फ्लरिश होण्यासाठी. सो लवंगाचं तेल तिथे काही काळासाठी फॉर टेम्पररी रिलीफ चोळणं ह्यानी हेल्प होऊ शकते, पण ह्या बाकीच्या गोष्टी मी नाही रेकमेंड करणार. अच्छा, खूप लोक ते आयोडेक्स पण लावतात, काही जण तो लाल झेंडू बाम लावतात, करेक्ट. काही पण लावतात. सो बाम्स जे असतात युजुअली ते एक्सटर्नली वापरण्यासाठी असतात. ही फार महत्त्वाची गोष्ट लोक अशा वेळी विसरतात. हं, हं. ते पोटात गेल्याने काही प्रकारचे अपाय होऊ शकतात, आणि दाताच्यामध्ये त्यांनी फक्त पेन रिलीफ जो टेम्पररी असतो, तेवढा काहीसा मिळतो. त्या पलीकडे त्यांनी मदत काही होत नाही. सो आय विल नॉट रेकमेंड की असं काही करा.